Hello, in last lecture we have learned section number 3 3.2. Do schools really kill creativity? Means mind mapping some part. We studied icebreaker part in mind mapping in section number 3. Then here given definition of mind mapping. Now today we are going to learn about the what is exact mean by mind mapping. A mind map is a graphical way to represent the ideas and concept. It is the visual thinking tool that helps structuring information, helping you to better analyze, comprehend, recall and generate new idea. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माइंड मॅप म्हणजे एक काय आहे त्या ठिकाणी दिलेली जॉग्राफिकल वे आहे किंवा एक त्या प्रकारे दिलेला आपल्याला आलेख आहे किंवा एखादी आकृती किंवा एखादी प्रणाली आहे आणि त्यामध्ये काय केलं जातं एक आपल्या आयडिया एखादी संकल्पना आपली त्यावर एक व्हिज्युअल दृश्य स्वरूपात ती प्रेझेंट केली जाते आणि त्यासाठी आपण एक मनामध्ये आपण एक स्ट्रक्चर क्रिएट करतो आणि त्यानंतर आपण त्याचं ॲनालाइज करतो आकलन करतो रिकॉल ते आठवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यातून ती कन्सेप्ट किंवा ती आयडिया आपण काय करतो की न्यूली जनरेट करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच आपण माइंड मॅपिंग म्हणतो. आपल्याला अनेक या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. नेक्स्ट, माइंड मॅप मीन्स डिझाईन or a graphical representation to describe the same idea, fact, situations, then this type of the presentation can be called mind mapping. आता आपल्याला ह्या ठिकाणी माइंड मॅपिंग म्हणजे काय दिलेलं आहे तर या ठिकाणी माइंड मॅपिंग म्हणजे आपण काय म्हणतो एखादा आराखडा किंवा त्या ठिकाणी एक प्रकारची आकृती किंवा एखादं ग्राफिकल वेगवेगळ्या डिझाईनमध्ये केलेला आणि त्यावर काय केली जाते एक आपली कन्सेप्ट किंवा आपली आयडिया एखादी वस्तुस्थिती एखादी सिच्युएशन त्यामध्ये आपण त्या डिझाईनवर आपण प्रेझेंट केलं जातो त्यावर त्याला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आपण तिथे प्रेझेंट करतो त्यालाच आपण काय म्हणतो माइंड मॅप आणि खाली म्हटलेलं आहे द माइंड मॅप कॅन बी अप्लाइड टू द एव्हरी आस्पेक्ट ऑफ लाईफ where improved learning and the clearer thinking will enhance human performance. आता टोनी बुझन यांनी डेफिनेशन काय दिलं आहे माइंड मॅप हे आपण कुठेही यूज करू शकतो आपण कुठल्याही आपल्या जीवनाच्या कुठल्याही आस्पेक्टला कुठल्याही घटकामध्ये आपण काय करू शकतो की माइंड मॅपचा वापर करू शकतो. आपल्याला माइंड मॅप वापरल्यामुळे त्याचे खूप फायदे आहे. आपलं लर्निंग काय होणार आहे क्लिअरर होणार आहे किंवा थिंकिंग कपॅसिटी आपली इन्क्रीज होणार आहे किंवा आपण जो काय डेली आपलं लाईफ जे आपण लाईफ जगत असतो त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेल्पफुल होणार आहे. म्हणूनच आपल्याला माइंड मॅप हे अतिशय आवश्यक किंवा अतिशय चांगली अशी ही मेथड आहे की आपलं नॉलेज त्या ठिकाणी प्रेझेंट करण्याचं. त्यानंतर दिले आपल्याला नेक्स्ट यामध्ये काय दिलेलं आहे की देर आर 7 टाईप्स ऑफ द माइंड मॅप्स म्हणजे जो आपण माइंड मॅप हा आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये रायटिंग स्किलमध्ये 3.2मध्ये माइंड मॅप आपल्याला दिलेला आहे आणि बोर्ड एक्झामसाठी आपल्याला यावर एक ॲक्टिव्हिटी दिली जाणार आहे आणि ती आपण काय करायचे पूर्ण करायचे कंप्लीट ती आपण पूर्ण ती फिलअप करायची आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे जे माइंड मॅप म्हणतो आपण तर त्याचे काय आहेत इट इज गिवन द 7 टाईप्स ऑफ माइंड मॅप्स. तर यामध्ये आपल्याला पहिला दिलेला आहे माइंड मॅप काय आहे पहिला तो फ्लो मॅप. आपल्याला पहिला जो प्रकार दिसतो तो फ्लो मॅप म्हणजे फ्लो पद्धतीनं खाली आलेला आहे म्हणजे त्याचं आपण काय म्हणतो की स्टार्टला त्याचे मेन पॉईंट त्याचे सब पॉईंट असं होत त्यानंतर रिलेव्हंट टू द इन्फॉर्मेशन म्हणजे फ्लो पद्धतीनं आलेलं आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो फ्लो मॅप माइंड मॅप. त्यानंतर आपल्याला सेकंड दिलेला आहे सेकंड आहे तो काय आहे इथं दिलेला सेकंड
मल्टी फ्लो मॅप, म्हणजे ह्यामध्ये हा पण फ्लो मॅप आहे, पण ह्यामध्ये आपण मल्टी थॉट आपले त्या कन्सेप्टला रिलेवंट आपले जे मल्टी थॉट्स असेल, आयडियाज असेल, तो आपण इतर ठिकाणी काय करू शकतो, राईटअप करू शकतो. पुण्याला काय म्हटलेलं आहे, तर इट इज कॉल्ड द मल्टी फ्लो मॅप. देन नेक्स्ट आहे त्यानंतर, तर यामध्ये आपण काय म्हणतो की ब्रेस मॅप म्हणतो. थर्ड आहे तो ब्रेस मॅप. ब्रेस मॅपमध्ये काय केलं जातं, यामध्ये हा जो माइंड मॅप आहे, यामध्ये याची जी आहे इथं आपल्याला मेन आयडिया किंवा आपल्याला मेन थीम असणार, किंवा इथं आपण काय म्हणूया की याच्या मेन आयडिया असणार आहे, आणि जे कंसामध्ये जे पुढं केलेलं आहे आपण काय करायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पुढं देणार आहे, म्हणजे आपण तो डिस्क्राईब करणार आहे. म्हणजे इथं आपण काय म्हणतो की मेन आयडिया, नंतर आपण त्याचं एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब करणार, कंसामध्ये पुढे त्याचंच डिटेलमध्ये डिस्क्राईब करणार. याला आपण काय म्हणतो, ब्रेस मॅप. हा एक काय आहे, माइंड मॅपचा प्रकार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 4, ह्या आहे ट्री मॅप. आता ट्री मॅप म्हणले की आपल्या लक्षात येतं मेन काय आहे, ट्री. मेन आयडिया, मेन पॉईंट आपला काय असणार आहे, ट्री. आणि ट्रीच्या जशा ब्रांचेस आहेत, म्हणजे त्यामध्ये आपण काय म्हणतो मेन ब्रांचेस, त्याच्या सब ब्रांचेस, जसं आपण म्हणजे मेन आयडिया त्याच्या आपण काय म्हणतो, त्यानंतर सब नंतर त्याच्या रिलेवंट त्याच्या सब, याला आपण काय म्हणतो की ट्री मॅप, म्हणजे ट्री मॅप माइंड म्हणतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इथं दिलेलं आहे की यानंतर की नंबर 5 दिलं आहे सर्कल मॅप. यामध्ये आपली जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ही जी कन्सेप्ट आपली आयडिया आहे किंवा यामध्ये जो मॅप आहे आपण ह्या सर्कल स्वरूपानं दिलं जातो. मेन सेंटरला काय असणार आहे, त्याची मेन आयडिया असणार आहे, त्याचं काय असणार आहे, सेंटर असणार आहे. मग त्याच्या सेकंड सर्कलमध्ये त्याचं काय असणार आहे, सब असणार आहे, पॉईंट. परत त्याच्या नेक्स्टमध्ये काय असणार आहे, त्याला रिलेव्हंट त्याच्या आयडिया असणार आहेत. पण ते या ठिकाणी काय केलं जातं की सर्कलच्या स्वरूपानं ते आपण प्रेझेंट केलं जातं, म्हणून आपण या मॅपला सर्कल माइंड मॅप म्हणतो. आता त्यानंतरचा नेक्स्ट आहे बबल मॅप. यामध्ये काय आहे, सेंटर हा सेंट्रल आयडिया किंवा त्याची मेन आयडिया हे काय आहे, सेंटरमध्ये सर्कलमध्ये, आणि त्याच्या सर्व बाजूनी त्याच्या पूर्ण सर्कलमध्ये काय आहेत, बबल्स आहेत. म्हणजे आपल्याला मेन आयडिया, मेन कन्सेप्ट आहेत, त्याच्या जी रिलेव्हंट त्याच्या ज्या सब पॉईंट आहेत ते आपण काय करायचे, त्याच्या बबल्समध्ये ते राईटअप करायचे आहेत किंवा बबल्समध्ये ते प्रेझेंट करायचे आहेत, म्हणून त्या माइंड मॅपला आपण बबल्स माइंड मॅप ह्या ठिकाणी म्हणतो. आता त्यानंतर लास्ट आहे, लास्टमध्ये काय आहे, डबल बबल मॅप. लास्ट आहे तो काय आहे, डबल बबल मॅप. यामध्ये काय दिलं जातं की यामध्ये आपल्याला की दोन डबल म्हणजे या ठिकाणी पण एक सर्कल दिसतं, या ठिकाणी पण सर्कल दिसतं, पण ह्यामध्ये काय आहे, याची मेन आयडिया, मेन थीम आहे किंवा सेंटर आहे आपण इथं दिलं जातं, आणि त्याला रिलेव्हंट नंतर त्याच्या ऑदर जे काय पॉईंट आहेत किंवा ऑदर त्याच्या सब आयडिया आहेत ते आपण काय करतो, या आणि या दोन्ही बबलमध्ये आपण मांडल्या जातात किंवा प्रेझेंट केल्या जातात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी, डबल बबल्स मॅप. म्हणजे दीज आर द 7 माइंड मॅप्स. In this figure, it is given the different type of the framework. आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या ज्या डिझाईन आहेत, आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन ह्या आपल्याला एक्झाममध्ये 12च्या बोर्डच्या येणार आहेत, आणि ह्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या कोणतीही असू शकेल. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्रेम दिलेत, त्यामध्ये 1 नंबरची फ्रेमही असू शकेल, त्याचं सेंटर त्याच्या साईडनं, त्यानंतर सेकंड नंबरची फ्रेम असू शकेल, तशी आपल्याला डिझाईन येऊ शकेल एक्झामला. नंतर माइंड मॅप या पद्धतीचाही असू शकेल. त्यानंतर आपण जे काय म्हणतो डिफरंट बलून असेल, बबल असेल, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काय असणार आहेत इथं फॉर्मॅट किंवा डिफरंट टाईपच्या आपल्याला इथं काय असणार आहेत की त्याच्या माइंड मॅपच्या आपल्याला
डिझाईन तिथं दिल्या जातील. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण दिलेलं आहेत आणि की माइंड मॅपच्या डिफरंट डिझाईन आहे, त्यामध्ये अशाही पद्धत काही त्यातल्या आपल्याला पुन्हा इथं आलेल्या आहेत. म्हणजे डिफरंट ज्या फ्रेम्स आहेत कुठल्याही आपल्याला एक्झामला येऊ शकतात. तर आपण त्यामध्ये बरोबर मेन कन्सेप्ट किंवा त्यानंतर मेन आयडिया, मेन जो काही सेंटर, नंतर सब सेंटर, सब पॉईंट काय असेल आणि त्यानंतर रिलेव्हंट त्याला असणारी आयडिया आपण यामध्ये फिलअप करायचे आहेत. म्हणजे इथं काय आहे, डिफरंट फ्रेम्स किंवा डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग. यातल्या कुठल्याही आल्या तर आपण घाबरून न जाता आपण तो व्यवस्थित ते आपण त्यामध्ये ते भरावायचे आहेत. आपल्याला वर देताना त्या ॲक्टिव्हिटी देतील, त्याला आपल्याला हेल्प करणारे काय पॉईंट देतील आणि ते बघून आपण यामध्ये या डिझाईनमध्ये आपण काय करायचं आहे, आपल्या माइंड मॅप म्हणजे ह्या माइंड मॅपमध्ये आपण फिलअप करायचं आहे. माइंड मॅप म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाचं काय म्हणतो आपण, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकाचे विचारही तेवढे वेगळे आहेत किंवा त्याला सुचणाऱ्या त्याच्या आयडिया, त्याच्या कन्सेप्ट ह्या पण काय ह्या ठिकाणी काय असणार आहेत, डिफरंट असणार आहे. आणि काही ठिकाणी आपल्याला हे जे टाईप्स आहेत हे वेगळेही पाहायला मिळतील. आणि यामध्ये काही प्रकार असे आहेत, म्हणजे देर आर द डिफरंट टाईप्स ऑफ द माइंड मॅप्स. वन ऑफ सिम्पल माइंड मॅप, देन concept mind map, then random words, dialogue maps, then flow chart. Means here given the 5 types of the mind maps. Simple mind map, very simple design. There is very simple design. Concept map, कन्सेप्टमध्ये आपण त्यामध्ये कन्सेप्ट त्यावर फोकस केली जाणार आहे. म्हणजे मेन कन्सेप्ट टाईप म्हणजे कन्सेप्ट दिली जाणार आहे आणि त्याला रिलेव्हंट त्याच्या सब कन्सेप्ट आपण काय करणार आहे त्यामध्ये फिलअप करणार आहे. रँडम वर्ड्स, काही ठिकाणी रँडमली पण वर्ड्स यूज करता येणार आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की रँडम वर्ड्स माइंड मॅपिंग. काय वेळेला डायलॉग मॅप म्हणजे त्यामध्ये डायलॉग रूपानं सुद्धा आपल्याला ते फिलअप करणार आहे, ते माइंड मॅप्स आहे. आणि काही आपल्याला माहीत असणारा जो डेलीचा रेग्युलरली जो आहे आपण नेहमीच यूज करतो त्यामधला कुठला असणार आहे की फ्लो चार्ट. म्हणजे हे द 7 टाईप माइंड मॅप सोडून आपल्याला अदर 5 आणि आपल्याला माइंड मॅप दिलेले आहेत. म्हणजे सिम्पल माइंड मॅप, कन्सेप्ट मॅप, रँडम वर्ड्स, डायलॉग मॅप्स, फ्लो चार्ट. नाऊ इन दिस वे today we have learned in 7 type of the mind maps and what is exact meaning of mind map. Thank you.